नमस्कार. आज पंढरपूर पेपलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये. आता बलिदान मास चालू आहे. बलिदान मासाची आपण माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याशी आपण बोलून घेणार आहोत. कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडा वया जन्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ज्यांनी आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी स्वतः राजा असताना, स्वतः छत्रपती असताना आपल्या प्राणाची पर्वा न करता, आपल्याला होणाऱ्या अत्याचाराची, अन्यायाची पर्वा न करता अत्यंत कडवेपणानं त्या आक्रमकांसमोर झुंज देऊन आपला देश, धर्म आणि आपली संस्कृती टिकण्यासाठी बलिदान दिलं. त्या छत्रपती संभाजी महाराजांना प्रतिवर्षी या ठिकाणी एक महिनाभर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धर्मवीर बलिदान मासाचं पालन करून आदरांजली वाहण्यात येते. पंढरपूरमध्ये प्रतिवर्षी सायंकाळी 7:30 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना एकत्रित छत्रपती संभाजी महाराज चौकात नित्य आदरांजली वाहण्यात येते व त्याची सांगता आपली फाल्गुन अमावस्या म्हणजेच मृत्युंजय अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलं, तर या देशातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची रक्ताची कमतरता भासू नये यासाठी दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येतं. त्यामध्ये समस्त शिवभक्त धारकरी बांधव मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतात. तरी पंढरपुरातील सर्व नागरिकांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी 18 तारखेला दामाजी पंत मंगळवेढेकरांच्या मठामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करावी आणि संध्याकाळी 6:30 वाजता याच ठिकाणाहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी मूकपदयात्रेचं आयोजन या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे. तरी या सर्व मूकपदयात्रेत सर्व बांधवांनी सहभागी व्हावे हीच विनंती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. या पंक्तीप्रमाणे प्रत्येकाने बलिदान मास पाळावा व